आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मध्ये होणार आहे असं कळतंय। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये हा होणारा तिसरा दसरा मेळावा असणार आहे। मेळाव्यासाठी तब्बल 40,000 शिवसैनिकांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, कशा प्रकारे नियोजन असणार आहे या दसरा मेळाव्याचं, कारण की आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने येणारा दसरा मेळावा शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोघांसाठीही महत्त्वाचा असणार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कला अर्ज केला। यावेळी एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या मैदानासाठी अर्ज केला होता आणि बीकेसीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार हे निश्चित झालेलं आहे। तिकडची व्यवस्था जी आहे त्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। साधारणतः 40 ते 50,000 लोकांना बसण्याची व्यवस्था या दसरा मेळाव्यासाठी बीकेसीच्या मैदानामध्ये करण्यात येणार आहे। गेल्या काही वर्षांपासून नक्की मैदान कोणाला मिळणार याची जी आहे ती चर्चा सुरू होती। मात्र यावेळी दोन्ही पक्षाकडून वेगवेगळं मैदान मागितल्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवला नाही आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आता बीकेसीच्या मैदानावरती होणार आहे। तयारी जोरदार सुरू आहे। शक्ती प्रदर्शन निश्चितच केलं जाणार, कारण हा दसरा मेळाव्याला पार्श्वभूमी ही विधानसभा निवडणुकांची आहे। दसरा मेळावा संपल्यानंतर कधीही म्हणजे पुढच्या 1 ते 2 दिवसात दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याचं पूर्ण शेड्यूल सांगितलं जाण्याची शक्यता आहे। निवडणुकांचे वेळापत्रक सांगितलं जाईल आणि त्यामुळे दसरा मेळावा हा एकमेव निवडणुका जाहीर होण्याच्या आधीचा एक सभा आहे, ज्याच्यामध्ये आणि या दसरा मेळाव्याकडे आपलं लक्ष असेल। पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।